हाय मित्रांनो आणि मैत्रिणी सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ. सकाळ सकाळ झालंय ढगाळ वातावरण. सकाळी टिपक येत होतं पण आता झालंय अवकाश मस्तपैकी. चहा पाणी झालंय म्हणलं चालू करावं. आणि कावळे डॉन तो का गाईच्या अंगावर वासराच्या अंगावर बसले. आणि इथं कोंबड्यांचा तल पण आहे. कोंबड्या पण रेस्ट करते ते, आराम करते ते पावसा पाण्याचं. कोंबड्या म्हणले असत्यांना ओके रेस्ट केलं तर बरं पडेल. काय झालं मित्रांनो, माझं जरा कसा नऱ्या सर्दी झाली फिरावं जरा नरड्यात तोडीत होतं पण आज जरा बरं वाटतं. थोडं सर्दी झाली त्यामुळं थोडा होतोय ताप पण काय आता करावं त्याला. आज थोडं डोकं दुखायला लागले. बघू हळूहळू काय होतंय कसं होतंय करू येईल असताच आम्ही काय अडचण नाही. का झाले दुखाट वातावरण झाले सगळं गाज झाले असं झाले वातावरण. काय करा हो चाललोय मी आता डिगी 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 डिगी. वहिनीचं नानाचं काय चाललंय काय माहिती. अरे अण्णा त्या कुत्र्यांना हाड तरी म्हण की. वहिनी तो ती कुत्र्यांना हाड मारा तिकडे. तो ती सगळं कान तुळी त्यातला काहीतरी ओढून आणले वाटतं का रानात. काहीतरी हाय म्हण त्यांच्या तोंडात. हाय म्हणे मी आत्ता बघितलं एवढ्यात. बहुतेक तर दिसतंय बा काहीतरी. सगळं शेप करते हा ना. इतकं लांब आहे बघ काय खात काय बघते जाऊन. काहीतरी आहे पण काहीतरी आणलंय त्यांनी ओढीत वरनं खाली. हा फिरस त्या कुत्र्यांनी बरोबर ही आता गेलेत वाटतं ही गँग. वातावरण काय मला फिरवून सर्दी झाली. कल आदू कशाला येतो ते नको आधी तिकडे. कुत्री येते तिकडे फिरसते कशाला येतो नको घरी थांब आपलं. त्यांचं गेल्यात बहाणे कुत्र्यांची. आधी निघाला होता म्हणलं नको बाबा कुत्र्यांची बहाणे गेल्यात आधी. तर आमचा नाना आद्या काहीतरी करतात तिकडे एक दोघ जण. आणि आणि अशा प्रकारे अण्णा करतात ते. अण्णाची आमच्या स्टाईल आहे ती हटके स्टाईल. हटके अण्णा बोलते सबको बोलते. चाललंय असं. दोन डॉगिश आहेत तिकडे डॉगिश. का द्याल का लय यादू. आता त्या कुत्र्यांच्या जवळ जाऊन बरं का चावत असतात. चावत असतात रे पोरा. मी हिरीव चाललोय मी नाही त्यांच्याकडे चाललो. अण्णा चालले त्यांच्याकडे तू जाऊ नको अण्णा बर. अण्णाला एकट्याला जाऊन दे. हो आद्या घरी जा. तो का बसले तिथं लिंबापाशी. दगड गाला ना दगड.
हा ना आता शिक वापरल्यात माझ्या कानाला कॉन्ट्रा बसणी झाली मित्रांनो. आणि तिथं काहीतरी हाय बघ ती कुत्रा पशी त्या पांढऱ्या कुत्र्याच्या वरच्या अंगाला हा तिकडं वर कांद्यात काय करताय म्हणावं का आल्यात बिचार ती बी पावसात संकटात ना वाचून आणि त्यातच राडा करायला म्हणल्यावर कसं रे दोस्तांनो म्हणावं. इकडल्या साईडला पाऊस पडतोय हो इकडे इकडे नाही. मजा करतात ते कुत्रीने त्याला काय घेणं देणं थोडी देतो कांदा दुसरं काय नाही बिचारा कांदा आल्यात कस तरी आपलं जीव वाचित आधीच त्याच्यात 15 दिवस झालं पाणी जख मारते आणि परत अजून असं ताप द्यायचं म्हणल्यावर कसं हा सांगा बरं तुम्ही जगायचं कसं. लई ताप राव मित्रांनो. शेतकऱ्याला कशाचा ताप मका केली डुकराचा ताप कांदा केलं फिरस्त्या कुत्र्यांचा लय शेपच करतात मित्रांनो. कांदा उकरून बसतात त्या जागेवर कांदा परत उठवत नाही उकारल्या जागावर उपटून निघतात डायरेक्ट लय अवघड आहे पण. हा ते आलता गेला का आलाय काय दिसा नाही आता तुरीच्या आणणं जाऊ दे. आता आपल्या तुरीला 2-3 दिवसात मला वाटतं अजून 1 आठवड्यात चांगलं फुलं लागते बहर लागेल म्हणायचं थोडक्यात बहर नादखोळामध्ये बहर लागेल. आणि आलंय मित्रांनो असं अंगात ताकद नाही तरी यावं लागते रानासाठी काय करता पाणी हिरीचं तवाच वर येते हो तळ्यामुळं राडा होतोय व सगळा आमच्या तळ्याचं ह्या तालीत रानाच्या वरच्या तालीत पाणी साचतंय का नाही आणि सगळं पटांगण होते काय सांगा पटांगण कसं होतं इथे. हो का करलंय ते चला ये नाही मित्रांनो चलतंय बळ डिगी 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 दागी डुगी. आले असंच हो तरी तुरीतला काँग्रेस हो काय वाहे असंच राहिलं पाळी घातल्याशिवाय पर्याय नाही मित्र हो पाय टाकावंच लागेल पण काय पावसाने यायला लावले वादळ चक्रीवादळच तयार होते सारखी मग काय खाण्याचं 25 साल संपस तर अवघड आहे बघा जरा 25 साला जरा बेखारीच व्हायच्या मागे काय सांगता येत नाही काय भविष्यात मोटर चालू करतो का पाणी नाही तेवढं शरीरातलं पाणी निघेल तुमच्यावर मज्जा मस्ती करीस तर हो हे टाच भरती म्हणा हो किती पाणी आले बघ बोर्डात बी बघावं लागते नाही एखादा नागोबा इटोळा घालून बसला असला आपलाच गेम करायचा झाली चाल ही बोर्ड मोठ. चला मित्रांनो ह्या गोष्टी मी करतो व्हिडिओ एंड भेटू आपण सायंकाळच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय.